आता प्रत्येकाला पेन्शन मिळणार। लक्षात ठेवा, केंद्र सरकारची नवीन योजना सुरू झालेली आहे। युनिव्हर्सल पेन्शन स्कीम असं याचं नाव आहे। आता प्रत्येकाला मिळणार पेन्शन। व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। फॉर्म कसा भरायचा आहे, कोण कोण पात्र असणार आहे, काय करणार आहे, सगळी डिटेल माहिती आहे। प्रत्येक जणाला आता मिळणार आहे पेन्शन। युनिव्हर्सल पेन्शन स्कीम, आता प्रत्येकाला मिळणार पेन्शन। या स्कीमचं नाव आहे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम। सगळी माहिती आपण डिटेलमध्ये एक एक करून पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। बघा, युनिव्हर्सल पेन्शन स्कीम योजनेअंतर्गत आता प्रत्येक व्यक्तीला पेन्शन मिळणार असल्याचं नक्कीच ही सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे। बांधकाम कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। बांधकाम कामगार मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार असल्यानं त्यांना अधिक फायदा होईल। आता बांधकाम कामगारांना भांडे मिळत आहेत, भांड्याचा संच, तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या काही क्षणात आजच तुम्हाला तो व्हिडिओ टाकणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भांडे कसे फुकट भेटतायत बघा, त्याचा सुद्धा मी फॉर्म तुम्हाला लवकरच सांगणार आहे। व्हिडिओ लवकरच येणार आहे। तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही या देखील योजनेचा लाभ मिळू शकता। या योजनेचं नाव आहे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम। कशी आहे, कोणकोणत्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करायचा। हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना, मैत्रिणींना, बहिणींना शेअर करा। बघा, युनिव्हर्सल पेन्शन स्कीम योजनेचं स्वरूप काय असणार आहे, या योजनेचा उद्देश काय आहे, तर म्हणजे नागरिकांना वार्धक्यामध्ये आर्थिक स्थैर्य देणं, वयोवृद्ध व्यक्तींना उतरत्या वयामध्ये आर्थिक स्रोत निर्माण करणं या योजनेचा मूळ उद्देश आहे। बघा, या योजनेचा उद्देश आहे की आपण ज्यावेळेस हळूहळू मात्र होऊ त्यावेळेस तुम्हाला ते पेन्शन मिळणार, पण कशी मिळणार? श्रम आणि रोजगार मंत्रालयाने या योजनेचे काम सुरू केले आहे। लवकरच ही योजना संपूर्ण भारतामध्ये लागू होणार। बघा, युनिव्हर्सल पेन्शन स्कीम या योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर प्रति महिना पेन्शन मिळणार। तुमचं आता वय जर 30, 35, 40 असेल किंवा 25, 30 जरी असेल तरी तुम्हाला 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार। वय झाल्यानं अनेकदा आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो, अशा वेळी ही योजना वयोवृद्धांसाठी खूप महत्त्वाची आहे। कोणत्या व्यक्ती असणार यासाठी पात्र? बघा, सर्वांसाठीच ही योजना लागू आहे। विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे मोठे कामगार, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारा, IT मधला, कुठं MIDC कुठेही काम करा, शेतकरी असू द्या, कुणीही आहे, कुठलीही व्यक्ती, कुठलीही स्त्री, कुठलीही पुरुष या योजनेसाठी पात्र ठरणार आहे। कारण 60 वर्षानंतर तुम्हाला याची योजनेची पूर्ण पेन्शन मिळणार। जसं सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतं तसंच आपल्याला सुद्धा आता या योजनेमुळे वृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे। म्हातारपणी कोणाच्या पुढे हात पसरवायची गरज नाही मित्रांनो। बांधकाम कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। योजना खूप महत्त्वाची आहे। सगळ्यात अगोदर आपण माहिती देत आहोत। चॅनलला आधी सबस्क्राइब करा पटापट, आणि कोणाकोणाला या योजनेसाठी फॉर्म भरायचा त्यांनी पटापट कमेंट करा, कारण ही योजना परत नाही मित्रांनो। लक्षात घ्या, या योजनेचा एकदा तुम्ही फॉर्म भरला की 60 वयानंतर तुम्हाला जसं सरकारी नोकरदाराला पेन्शन भेटते तशी पेन्शन तुम्हाला चालू होणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका। कसा मिळणार लाभ? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना या दोन्हींचा योजनेचा समावेश युनिव्हर्सल पेन्शन स्कीम या योजनेत केला जाणार आहे। या दोन्ही योजनांतर्गत 60 वर्षानंतर दर महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळते। प्रति महिना 3000 रुपये। लक्षात घ्या, प्रति महिना तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे सरकारकडून। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, पटापट शेअर करा। बघा, या दोन्ही योजनांतर्गत तुम्हाला 3000 रुपये पेन्शन मिळते। प्रति महिना 3000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी लाभार्थीला 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत योगदान द्यावं लागेल। या योजनेमध्ये जितके लाभार्थीचं योगदान असेल तितकेच योगदान सरकारचे देखील असेल। म्हणजे तुम्हाला महिन्याला 50 रुपये द्यायचे आहेत, तेवढंच तुम्हाला सरकार सुद्धा भरून देणार आहे। अटल पेन्शन योजनेचा देखील समावेश या योजनेमध्ये करण्याचा शक्यता आहे। अशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे। योजना लवकरच सुरू होणार आहे। सध्या या योजनेवरून शासनाकडून काम सुरू आहे। ही योजना सुरू होणार आहे। प्रत्येकाला पेन्शन, लोकमतकडनं सुद्धा ही बातमी आपल्याला दिलेली गेली आहे। बघा, सरकार देशातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना आणत आहे। वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येकासाठी किती नेमकी मिळू शकते? तर बघा, इथं ज्या योजनेमध्ये तुम्हाला 3000 रुपयापर्यंत पेन्शन मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे, परंतु महिन्याला तुम्हाला 50 रुपये भरायचे आहेत फक्त।
फक्त 50 रुपये भरायचे आहेत महिन्यातला, लक्षात घ्या. आणि व तुम्हाला 60 वर्षानंतर डायरेक्ट तुम्हाला 3,000 रुपये महिना. आणि जर तुम्ही 100 रुपये भरले तर 6,000, 7,000, 8,000 पर्यंत सुद्धा ही योजना जाऊ शकते. योजना खूप चांगली आहे मित्रांनो. 50 रुपये आपण वाचवू शकतो, आपल्या जीवासाठी स्वतःसाठी वाचवू शकतो. अशी असेल योजना. बघा अटल पेन्शन योजनामध्ये लक्षात घ्या, बघा इथं या योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर तुम्हाला 3,000 रुपये मिळेल. त्यासाठी दरमहा 55 रुपयेपर्यंत तुम्हाला द्यावं लागेल. अटल पेन्शन योजनेतही याचा समावेश असेल. 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर पेन्शन मिळवून आर्थिक गरजा पूर्ण करता येणार. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेत सहभाग घेऊ शकते. बघा 18पेक्षा आता जास्त तुमचं वय पाहिजे तरच तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकतात. राज्य सरकारांनाही सहभागाची संधी. केंद्र सरकार देशातील राज्य सरकारांनाही पेन्शन योजनेत सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे. त्यामुळं ही योजना 18 वर्ष तुमचं कंप्लीट झालं असेल तर पटकन तुम्ही योजनेला चालू करा. युनिव्हर्सल पेन्शन स्कीम योजना आहे. या योजनेचं नाव लक्षात घेतलं तुम्ही, युनिव्हर्सल पेन्शन स्कीम योजना. ही योजना तुम्हाला पटापट तुम्हाला तिथं पैसे मिळवून देईल. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काही डिटेल्स सांगतोय, लक्षात घ्या. तुम्ही कुठेही काम करू द्या, घरकाम करू द्या किंवा कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेऊ द्या. लाडकी बहिणीचा तुम्ही लाभ घेत असाल, लेक लाडकी योजनेचा लाभ घेत असाल किंवा कुठलीही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. याला सगळेजणच पात्र असणार आहेत. याला कोणीही असं नाही की तुझं उत्पन्न एवढं 2.5 लाखाचं आहे, तुझं 5 लाखाचं आहे, तुझं 10 लाखाचं आहे, असं काही नाही. त्यामुळं सगळेजण पात्र आहेत. पटापट अर्ज करायचा आहे, पटापट फॉर्म भरायचा आहे. युनिव्हर्सल पेन्शन स्कीम योजना. आता ह्याचा जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ह्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आम्हाला व्हिडिओ दाखवा. किंवा अर्ज कसा करायचा आहे हे तुम्ही सांगा. किंवा तुम्हाला जर ह्याची लिंक पाहिजे असेल फॉर्मची तर फॉर्म लिंक किंवा अर्ज कुठे करायचा आहे ह्याचं सुद्धा तुम्ही कमेंट करा. बघा जे कमेंट करतील त्यांना मी सेपरेट पैसे तिथं सेपरेट फॉर्मची लिंक पाठवणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाची ही योजना आहे. आता आपण लवकरच एक ग्रुप काढणार आहोत, त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची योजनेचा तुम्हाला तिथंच लाभ मिळणार आहे. आणि पटापट आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा, कारण काय होतंय सबस्क्राईब करत नाही. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला आता लवकरच अक्षय तृतीयेच्या अगोदर 5-6 दिवस एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात सुरू झालेला आहे. मोठी बातमी. सोबतच केंद्र सरकारने एक मोठी बातमी केलेली आहे. रेशन कार्डची EKYC चालू करा. रेशन कार्ड ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही EKYC केलेलं नाही त्यांनी EKYC करून घ्या, अन्यथा प्रॉब्लेम होईल आणि तुमच्या सगळ्या योजना बंद होतील. मित्रांनो योजना बंद होतील, हे करून घेऊ नका. लवकरच आपल्या लाडक्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो सुद्धा वितरित झालेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना खटाखट पैसे हे आता जमा होण्यास सुरुवात आहे. पटापट हा व्हिडिओ शेअर करा, तुमचे कमेंट्स पटापट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.